अक्षयतृतीया हा सण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी काही उपाय दानसेवा केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिथे शुभ आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहतात. माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादाने आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य सर्व नांदते. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षयतृतीया आलेली आहे. अक्षयतृतीयाला लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाणारी सेवा आणि नैवेद्य आणि काय उपाय करावे, खरेदी काय करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. अक्षयतृतीया हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि 3.5 मुहूर्त असल्यामुळे या दिवशी केलेली भक्ती अक्षय फळ देते. विशेष लक्ष्मी सेवा प्राप्तीसाठी या दिवशी सकाळी किंवा प्रदोष काळात किंवा दिवसभरात केव्हाही खालील सेवा करावी. माता लक्ष्मीची सेवा करताना सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यावा. नंतर माता लक्ष्मीच्या प्रतिमेवर किंवा श्रीयंत्रावर आणि विष्णूवर कच्च्या दुधाने आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्रीसूक्त पठण करणे अत्यंत प्रभावशाली मानले जाते. श्रीयंत्र पूजन, जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन, कुंकू वाहणे किंवा ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. कमळगट्टा माळ शक्य असल्यास लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करावा. यासाठी कमळगट्टा माळेचा वापर करावा. या दिवशी अत्यंत प्रभावी अशी कणकधारा स्तोत्र म्हणावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य काय करावा, नैवेद्य काय अर्पण करावे. लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवल्याने घरात बरकत राहते. खीर, तांदूळ, दूध, केशर आणि साखरेची खीर लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यात थोडी वेलची आणि केशर टाकावे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीला मखाण्याची किंवा ड्रायफ्रूट घातलेली तेही खीर नैवेद्याला दिली तेही खूप आकर्षक अशी करावी. अक्षयतृतीयेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही तोही नैवेद्य लक्ष्मीला अर्पण करू शकता. आमरस अक्षयतृतीयेला ही वैशाख महिन्यात येते. त्यामुळे या दिवशी रसाळ आंब्याचा रस आमरसाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. पंचामृत, दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण करून नैवेद्य अर्पण करावा. पांढरे पदार्थ, लक्ष्मीला पांढरा रंग प्रिय असल्याने बत्तासे, दूध किंवा खडी साखर अर्पण करणे शुभ असते. विशेष अक्षय उपाय धने आणि गुळाचा नैवेद्य, थोड्याशा धन्यांमध्ये गुळ मिसळून त्याचा नैवेद्य देवीला दाखवावा आणि नंतर तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. त्यामुळे घरातील धनाचा साठा कधीही संपत नाही. लक्ष्मीची पावले, घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे कुंकवाचे उमटावेत. ही पावले घराच्या आत येताना असावीत. दान सेवा केवळ पूजा करून लक्ष्मी प्रसन्न होत नाही, तर दान केल्याने ती स्थिर होते. पात्रदान, पाण्याचा माठ, एखादे तांब्याचे किंवा चांदीचे भांडे दान करावे. अन्नदान, गरजू व्यक्तींना पूर्ण जेवण किंवा शिधा, तांदूळ, डाळ, तूप दान द्यावे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ही सेवा केल्यास वर्षभर सुख समृद्धी टिकून राहते. अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, पण आज सोने एवढे महाग झाले आहे का ते घेणे काही शक्य नसेल तर शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार अशा काही वस्तू आहेत ज्या सोन्या इतक्याच किमती किंवा त्याहूनही जास्त फळ देणाऱ्या मानल्या जातात. जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल किंवा सोन्याव्यतिरिक्त काहीतरी विशेष घ्यायचे असेल तर खालील वस्तूंची खरेदी अत्यंत फलदायी ठरते.
अक्षत अखंड तांदूळ. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तांदळाला अक्षदा म्हणतात. महत्त्व: त्या दिवशी नवीन बासमती किंवा सुगंधी तांदूळ विकत घेऊन ते लक्ष्मीच्या चरणांशी अर्पण करावेत आणि नंतर आपल्या धान्य कोठडीत ठेवावे. त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. अखंड धने. अक्षयतृतीयेला धने खरेदी करणे हे सोन्याच्या खरेदी इतकेच शुभ मानले जाते. उपाय: या दिवशी धने विकत आणून त्याची पूजा करावी. हे धने धनवृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूजेनंतर थोडे धने आपल्या तिजोरीत ठेवावेत. मातीचा माठ. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्या दिवशी मातीचे भांडे किंवा पाण्याचा माठ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. महत्त्व: मातीच्या माठामध्ये पाणी भरून त्याचे दान करणे किंवा तो घरात आणणे हे सुख समृद्धीचे लक्षण मानले जाते. याला वरुण कुंभ पूजन असेही म्हणतात. सातू आणि गहू. महत्त्व: या दिवशी सातू खरेदी करणे किंवा सातूचे पीठ खरेदी करणे हे आरोग्यासाठी आणि भाग्योदयासाठी उत्तम मानले जाते. सातूला सुवर्णधान्य असेही म्हणतात. पिवळी कवडी किंवा गोमती चक्र. लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या वस्तू सोन्याच्या तुलनेत स्वस्त असल्या तरी त्यांचं आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. महत्त्व: 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या विकत आणून त्यांची पूजा करावी आणि त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्यात. त्यामुळे पैसा टिकून राहतो. दक्षिणावर्ती शंख. जर तुम्हाला घरात कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास हवा असेल तर या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करावा. हा शंख लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो आणि यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. चांदीची वस्तू किंवा नाणे. सोन्याऐवजी चांदीचे एखादे छोटे नाणे किंवा चांदीची जोडवी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. चांदी हे चंद्राचे प्रतीक असून ते मनाला शांती आणि घरात शीतलता प्रदान करते. थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला या दिवशी सोने घेणे शक्य नसेल तर धने, मातीचा माठ आणि अक्षय म्हणजे तांदूळ या तिन्ही वस्तू नक्की खरेदी करा. या वस्तू श्रद्धेने घरात आणा तर सोन्या इतकेच पुण्य आणि लाभ मिळतात असे मानले जाते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर. अक्षय प्रार्थना. आपल्या सर्वांना अक्षयतृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा.